फायनलला 2 जातात. त्यात तुझी नाट्यशिल्प आहे. घे, आला फोन शेखरचा. आला? हॅलो हॅलो शेखर, मी मेधा. काय? 7 बक्षीस? हां, अभिनय दुसरं, लाईट्स दुसरं. पहिल्या नंबरला कोणतं आहे रे? किती बक्षीस? 5. पहिलं कोणतं आहे रे? काय? मम्माला देऊ. मम्मा, शेखर. हा बोल रे. काय? सांघिक प्रथम. दिग्दर्शन नीता माने. स्त्री अभिनय नीता माने. लाईट्स प्रथम मोहन वाटाणे. नेपथ्य दुसरं. आणि हो, पुरुष अभिनय काय? शेखर जळगावकर. अरे हे कधी सांगायचं? ग्रेट. आता पार्टी पाहिजे. हा मारी ना. असं का केलंस मम्मा? मी काय केलं? जे काय करायचंय ते परीक्षकांनी केलंय. आणि झाली गोष्ट आता घडून गेली, त्याच्यावर कशाला चर्चा? तुला निकाल आधीच कळाला होता ना? मी निकाल मॅनेज केला असं म्हणायचंय का तुला? तुला दुसरा मिळालाय ना? तेच तर शल्य. आयुष्यभर मी दुसरीच. हा सलीम, नाटक नंबरात लागलं रे. स्टेजवरच नमाज पडला होतास ना, त्याचंच फळ मिळालं. मम्मा, मी घर सोडते. कुठे चाललीस? मुंबईला चालली. नोकरी आहेच, बघीन पुढे काय ते. अगं, मम्मा. स्वप्नात पाहिले जे ते स्वप्न रंग होते. स्वप्नात पाहिले जे ते स्वप्न रंग होते. माझे मनान कळले ते अंतरंग होते. हा मेधा, बोल. तेरी आवाज को क्या हो गया? रो क्यों रही है? क्या हुआ? बात करो मुझसे. आणि इकडे. हॅलो मेधा. हो ठीक आहे. हो, आम्ही लगेच निघतो. हो, देशपांडे गाडी काढा. रुक्साना तू आईला घेऊन ये. चला. हो. मम्मा. 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 हां, कसं वाटतंय? बरं वाटतंय? उठून बसतेस का?
हळू. मम्मा ठीक आहेस ना? बरं वाटतंय? हे बघ, काळजी करू नकोस. मी इतक्यात मुंबईला जात नाहीये. हा, पण जाणं निश्चित आहे हा माझं. पण का? इथं माझ्या करिअरला काही वाव मिळेल असं नाही वाटत आहे ग मला. मुंबईत तुला अशा 10 नीता भेटतील. हो, पण त्यातली कुणी माझी आई नसेल. जाऊ दे, मी तुला ज्यूस देते. बरं वाटेल तुला. घे. जाताना मनात कटुपणा राहू नये म्हणून मन मोकळं केलं. तरी काही प्रश्न उरतातच. खरी उत्तरं देशील? विचार. प्रयत्न करते. हा. सुखी आहेस? ऑफकोर्स. आनंदी आहेस? अर्थ तोच. बर. पूर्ण आहेस? मला उत्तर हवंय मम्मा. पूर्ण आहेस? माझं पूर्ण होणं तुला अपूर्ण करणार आहे मेधा. हेच वाक्य उलट अर्थीही होऊ शकतं. प्रत्येक क्षेत्रात स्पर्धा केलीच पाहिजे असं नाही. किंबहुना तुझंच म्हणणं असतं असं की यशाची खात्री नाही. हीच एक अशी जागा आहे की याचा फायदा तुझ्या ऐवजी मला मिळेल. मी मनात आणलं तर तिथंही नंबर 1च राहीन. मग तसं मनात का आणत नाहीयेस? का आणत नाही? कारण माझी मुलगी कुणाची तरी नंबर 2 व्हावी असं मला वाटत नाही म्हणून. दॅट्स इट. म्हणजे एक तर तुला माझी काळजी वाटते किंवा पराभवाची भीती. शेखर तुझ्यापेक्षा 7 वर्षांनी लहान आहे आणि माझ्यापेक्षा 9 वर्षांनी मोठा आहे. म्हणजे मला अनुरूप आहे ह्याचीच भीती वाटते. ओके, आय कन्फेस. मी पूर्ण नाही. तू पूर्ण हो मम्मा. तू कबूल करत नसलीस तरी माझ्यासाठी बरंच काही केलंयस. अत्यंत स्वतंत्र स्वावलंबी व्यक्तिमत्व घडवलंयस माझं. हे बघ, माझं काय होईल, मला काय वाटेल या एकाच भीतीमुळे तू तुझ्या भावना मारून जगत आलीयस. तू शेखरच्या प्रेमात आहेस हे मला माहितीये. तू थांबलीस ते फक्त माझ्या निर्णयाची वाट पाहत. मी असं कोणासाठी काहीही करत नाही. ऐक सांगते. शेखरने मला मॉरिशसवरून फोन केला होता तुझ्याच सांगण्यावरून की मेधा, टेलिफिल्म्स करू नकोस, डिबार होशील. 18व्या वर्षी जुन्या घरात मी आजीकडे जाणार होते पण तू ती वेळ येऊच दिली नाहीस. निरपेक्षतेचे, वाईटपणाचे, तुटक वृत्तीचे बुरखे पांघरून मन मारून तू जगत आलीयस. पण आता तसं होणार नाही. मम्मा, ही बॅग माझ्या नाही तर तुझ्याच कपड्यांनी भरलेली आहे. मी नाही, तू जाणारेस शेखर बरोबर लग्न करून. मी आणि शेखर फक्त मित्र आहोत अगं. चांगले मित्रमैत्रिणी चांगले पती पत्नी होऊ शकत नाही का? अगं, खंडाळ्याच्या धुक्यात स्वप्न बघायचा हक्क बजावतेस आणि लग्नाची वेळ आली की पाठ फिरवतेस. आणखी एक,
शेखर माझ्या मनात कधीच नव्हता. मला फक्त तुझ्या मनातलं बाहेर काढायचं होतं. आणि आता इथे काय चालू आहे ही शेखरला सुद्धा कल्पना आहे. उमेदीची वर्ष वाया घालवलीस तू एकमेकांची वाट पाहत. आता मात्र थांबू नका. काय बोलू मी? शब्दच हरवलेत ग माझे. अशी गंभीर होऊ नकोस ग. रोजच्या सारखी टोचून बोल. पहिच लाव. मला आता भांडायला पार्टनर उरणार नाही. पण त्याला मात्र शेखरच म्हणणारा. एका घटनेने सगळे संदर्भच बदलून जातात नाही. अगं मस्त आयडिया आहे. तुझा कन्यादान मीच करणार. म्हणजे मुलगी आईचं कन्यादान करतेय. आई शपथ. अगं कसली मस्त थीम आहे. मी लिहितेच. तुझ्या कल्पनेचा वारू फारच दौडायला लागलाय. हा, आधी दिल्ली फायनल आहे म्हटलं. तू आहे ना तुझ्या भावी संसाराचे स्वप्न वगैरे बघ ना. बघ मी फायनल मारून येते की नाही. आडलंय माझं खेटर. फायनल मारून मगच लग्नाला उभी राहीन. मीच पहिली येणार. मी पहिली येणार. अगं मी पहिली येणार आहे. मी येणार. अगं थांबा थांबा, दोघी जणी थांबा. अरे तुमच्या दोघींची भांडणं थांबणार आहेत की नाही? खरं तर ना मला तुमच्या दोघींची याच विषयावर बोलायचंय. चला बाहेर हॉलमध्ये बसून बोलूयात. हो चल मम्मा. सांगू? हो मग. हे बघ मेधा, इथे जे जे काही तुला बोलली ना ते अगदी तंतोतंत खरं होतं. कारण हे माझं आणि मेधाचंच प्लॅनिंग होतं. ते आता पूर्णपणे पार पडलेलं आहे. आणि आता तू माझी बायको आणि ही माझी मुलगी होणार ना? शेवटी तूच बाजी मारलीस तर. येस ऑफकोर्स. अनुभवताना कडू हे घोट जीवनाचे. अनुभवताना कडू हे घोट जीवनाचे. एकटेच हळहळले एकटेच हळहळले